कांद्याला कवडीमोल भाव. संतप्त शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठवला 1 रुपया. कांद्याला मिळालेल्या कवडीमोल भावामुळे बळीराजा अक्षरशः हवालदिल झाल्याचे चित्र पैठण तालुक्यात पाहायला मिळाले. पैठण तालुक्यातील वरुडी येथील कांदा उत्पादक शेतकरी प्रकाश गलधर यांनी मोठ्या अपेक्षेने 12 क्विंटल कांदा पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीस आणला होता. मात्र बाजारात मिळालेला अत्यल्प भाव पाहून शेतकरी हादरला. कांदा विक्रीनंतर हमाली, तोलाई, वाहन भाडे, गोणी खर्च आणि इतर कपातींमध्ये संपूर्ण रक्कम संपलीच. उलट बाजार समितीला 1 रुपया भरावा लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या शेतकरी पुत्र सुधाकर रामकिसन सुलतानी यांनी मुख्यमंत्री यांना प्रतिकात्मक स्वरूपात 1 कांदा आणि 1 रुपया पार्सल करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. हा घ्या 1 कांदा आणि 1 रुपया. आता तरी शेतकऱ्यांचा आक्रोश ऐका, अशा शब्दांत त्यांनी सरकारकडे संतप्त भावना व्यक्त केल्या. या अनोख्या आंदोलनाची आता राज्यभर चर्चा रंगू लागली आहे. नमस्कार, मी सुधाकर रामकिसन सुलतानी. आमच्या पैठण तालुक्यातील वरुडी या गावचे श्री प्रकाश गलधर या शेतकऱ्याने नुकताच आपला 12 क्विंटल कांदा पैठण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकला असता त्यांना त्याचा नफा मिळणे तर दूर, परंतु त्यांना त्यांच्याच खिशातील 1 रुपया त्या ठिकाणी द्यावा लागला. ही बातमी आणि त्यांची बिल पावती ज्यावेळेस पैठण तालुक्यामध्ये आगीसारखी पसरली त्यावेळेस माझ्याही मनाला खूप वेदना झाल्या. एक शेतकरी पुत्र या नात्याने मी या घटनेची माहिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला व या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये बळीराजाची पिळवणूक कशा पद्धतीने होते याचं वर्णन मी त्या ठिकाणी त्या पत्रामध्ये केलं आणि सोबतच निषेध म्हणून 1 रुपया आणि 1 कांदाही त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी पाठवलेला आहे. आशा करतो की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे नक्कीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देतील, कांद्याला योग्य भाव मिळवून देतील आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद फुलवतील अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद.